हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. ओके, आज आहे शनिवार. ओके, आणि माझी आज आहे सेकंड शिफ्ट. आज आम्ही आज खूप लेट उठलो. आज काल रात्री खूप सुवर्णाचा दात दुखत होता, ते तुम्ही बघितलंच असेल. आणि खूप मग तिच्या दात दुखत आम्ही तसेच बसून कायू पण झोपत नव्हता. रात्री 2:30-3 वाजले झोपायला. आणि रात्री 2:30 वाजता ऑलमोस्ट तिला खूप नेमकं कालच रात्री येणार, कालच्या दिवशी दूध संपलं घरातलं. तर म्हटलं आता, आणि मी पण विसरलो. मी जेव्हा आलो ऑफिस नंतर आणि मी जात होतो दूध घ्यायला, तर कुठेच दूध नव्हतं. तर मी म्हटलं, मला नव्हतं माहीत की मला वाटलं हिला सकाळी चहासाठी हवं आहे. मग काय सकाळी उठून मी आणू शकतो, पण नंतर हिला रात्री दूध पियायचं होतं, कारण ती डाएटवरती तर ती कमी जेवते ना, एकदाच आधीच. मग रात्री 2:30 वाजता इन्स्टामार्टवरून ऑर्डर केलं आणि ते दूध आलं. दूध आणि एक बिस्किट, फायनल छोटासा पुडा. आणि मग ते स्कायूने बघितला आणि मग स्कायू मला पण पाहिजे. मग ते चालू असं करता 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 3पर्यंत स्कायू झोपला. आणि फर्स्ट टाईम तो पहिली वेळ असेल की तो इतका वेळ जागा आहे. 3 कधीच 3पर्यंत कधीच जागा नव्हता ना. हां, पण इतका गणपतीत तो आपण जाऊन येऊन ट्रॅव्हल करायचो म्हणून, पण असा न हे करता जागा कधीच नाही राहिला. त्यामुळे आज आम्ही प्रयत्न करणार आहे, एक तर त्याला लवकर झोपवायचं, आणि नाहीतर मग त्याला आहे ना, मी काय करतो, घरी असेल ना, आता समजा 9-10च्या दरम्यान असेल आणि मी त्याला कचरा टाकायला, आमचा जे सगळे ग्रुप जातो खाली छतपावलं करायला जेवल्यावर, तर मग मी त्याला खूप चालवतो. तो खेळतो, तो राऊंड मारतो तलावाकडे, आणि तो झाला ना, दमला ना खूप, की मग त्याचं बरोबर घरी येणार, पाणी पिणार, आंघोळ करणार, आणि त्याची बत्ती गुलवून तो बरोबर 1 तासाने झोपतो. तर पण काल त्याला नेता नाही आलं. काल इवन परवा पण नाही नेता आलं. त्यामुळे कदाचित तो खेळला नाही जास्त, आणि वरतीसुद्धा गेला नव्हता जास्त काकींकडे. त्यामुळे तो घरीच होता, आणि म्हणून त्याची झोप नाही झाली. आणि कसं आम्ही दोघं जागे ना, म्हटलं काय करायचं आता, हिचं खूप गाठ दुखते, आणि कॉम्बीफ्लेम आणि ते घेतलेत, त्यामुळे परत जास्त घेऊ नाही शकत, ओव्हरडोस होईल, म्हणून काय करणार. मग शेवटी 3 वाजता तिने दूध आणि बिस्किट खाल्लं आणि दुसरी एक गोळी घेतली, आणि तेव्हा तिला फायनली आराम पडला. असं झालं. आणि मग ती झोपली, मग त्याच्यानंतर मी झोपलो. असं झालं. तर 3 वाजता झोपून परत सकाळी पाणी भरा 5 वाजता. मग ते भरलं पाणी, आणि मग झोपलो. तेव्हा आम्ही लेट उठलो, ऑलमोस्ट 10:30पर्यंत उठलो. आणि नंतर मग सगळे आवरावरी चालू, बाथ घ्या, फ्रेश व्हा. नाश्त्यामध्ये पण थोडी एक्सरसाइज केली घरातच दोघांनी पण, आणि स्कायू झोपला असताना. आणि मग चहा जो कमी साखरेचा, एकदम कमी साखर, किंचितची साखर आहे. तुम्ही जर पियाल तर तुम्हाला असं वाटेल की अरे चहामध्ये साखरच नाही. तसा चहा फक्त थोडा मी करू शकतो, चहा इग्नोर, पण सुवर्णाला नाही जमत. स्टार्टिंग काय चहा अशी सोडली चहा तर काय शुगर आणि ते 2-3 दिवस फक्त डोकं दुखतं खूप, आणि थोडं चक्कर आल्यासारखं, मूड चिडचिड असं होतं. पण नंतर सवय लागते. हे मी आधी पण केलं आहे खूप वेळा, शुगर सोडलेली. पण कुणाचा ना कुणाचा बड्डे येतो, त्यामुळे ते पूर्ण संकल्प मोडून जातो आमचा. आत्ता चालू केलं आहे, आणि आता 15 तारखेला अद्वैतचा बड्डे. आपण आहे ना सुवर्ण सप्टेंबरमध्ये चालू केलं पाहिजे, तर कुणाचाच बड्डे नव्हता, चुकीच्या वेळी चालू केलं सांगे. पण जाऊ दे, नाही खाणार. नाहीतर एक दिवस चीट, मी ठरवतो 1 दिवसच चीट करायचा, आणि मग नंतर परत चालू करायचं बॅक टू द डाएट. बट ते कधीच होत नाही. तो 1 दिवस चीट झाला, नेक्स्ट डे पासून चालूच होतो परत. परत बॅक टू ट्रॅक यायला खूप वेळ लागतो. तर बघूया, ह्यावेळी तसं नाही करणार. जसं चाललं आहे डाएट तसंच. आणि मग काय, थोडीशी चहा प्यायलो, आणि मग स्कायू आता जस्ट काकी घरी आलेल्या, अद्वैत पण घरी आला. दोघांनी मस्ती खूप केली, खूप मस्ती केली. शेवटी असं सांगायला लागलं की अद्वैत, तू आता घरी जा बाबा, नाही तुझ्या फ्रेंड्स बरोबर जा खेळायला.
कारण अद्वैत आला की त्याची एनर्जी बघायची. स्कायूची तुम्ही विचारू नका, एवढी एनर्जी येते. आणि कुठे काय पडेल वेळेल लपाछुपी खेळत आहे तेवढ्या छोट्या घरात, लागेल कुठे काय, आणि खूप जोरात पळतो. त्यामुळे त्याला बोलावं लागलं. आणि मग काकी आल्या, शुभमची मम्मी, आणि मग त्याला म्हटलं फक्त सिनूकडे चल भाऊ, लगेच शूज घालून तयार. आणि मग तो सिनूकडे गेलाय खेळायला. आता येईल, आल्यावरती मग त्याचं जेवण तर रेडी सुवर्णा बनवतेच आहे. मग ते सगळं होईल आणि मग सुवर्णा आम्ही जेवण पण सुवर्णा, म्हणजे आता मला तर चांगलं वाटतं ते कमी ऑइल आणि कमी हे ते, पण कसं पोट भरल्याशी मतलब त्याच्यासाठी चाललंय. आणि मग त्याच्यानंतर परत मी आज 10च्या शिफ्टला बसेन, माझ्या 10 ते 2च्या असं चाललेलं आहे. आता दिवस चालू झालेला आहे. पण आज मी कसं घरी आहे तर मला आज स्कायूला नेता येईल इकडे आपला गरबा खेळायला. आणि दांडिया इथे आहे आमच्या इकडे तिकडे. इव्हन मी पण बघेन, जमलं तर मी दाखवेनच माझे कलागुण. गरबा खेळताना खेळायचो आम्ही खूप आधी. आमचे म्हणजे भावंडं, आम्ही सगळे एरियातले मित्र. मी सुवर्णा नाही खेळली आहे कधी, तिला मी देखील बघितलं नाही खेळताना. पण मी आधी खूप म्हणजे दांडिया गरबा खूप खेळायचो. तर मग आज पण बघूया, आज प्रयत्न करीन खेळायला खूप दिवसांनी. आणि आधी गेल्या वर्षी होतं तेव्हा मी स्कायूला घेऊन 3-4 राऊंड मारलेले, सगळ्यांनीच मारले, ताईने आणि स्कायूला घेऊन. तेव्हा स्कायू छोटा होता, पण मजा आली. गेल्या वेळी आम्ही म्हणजे कंटिन्युअसली शेवटचे 5 ते 6 दिवस खेळत होतो आम्ही. आधी कोण पब्लिकच नसते पहिले 2-3 दिवस, तर ते लहान मुलंच खेळत असतात. तर त्यांच्यामध्ये काय खेळणार मोठी मुलं. मग स्कायूला धरून चालवतो. यावेळी सिनू असेल आमच्याबरोबर, सिनू चालायला असेल, कारण गेल्या वेळी स्कायू होता, यावेळी सिनू आहे. तर मजा येईल. फक्त सिनू काठी घेऊन एकेकाचे हात तोडणार आहेत असं मला वाटतंय, कारण त्याच्या हातात काठी दिली तर. बघूया, मजा येईल. आज प्रतीकला बोलतोय मी की आज घेऊन ये, आपण सगळे जाऊया आणि गरबा खेळू, गरबा बघू, गरबा शूट करू आमच्या एरियातला. तुम्ही पण बघा. नंतर आम्ही देवीचं दर्शन घ्यायला, पण ह्या एरियामध्ये खूप देवी बसल्यात. आधी फोटो लावायचे देवींचा, पण आता सगळेजण मूर्ती आणतात आणि विसर्जन, असं जसं गणपतीचं विसर्जन होतं तसं देवींचं विसर्जन होतं. इकडे जवळ तलाव आहे ते इथे. तर ह्यावेळी तुम्हाला तेही दाखवू. 9व्या दिवसानंतर 10व्या-11व्या दिवशी जो दसरा असतो त्या दिवशी, किंवा जेव्हा विसर्जन होईल तेव्हा. ओके, तर चला स्टे ट्यून. आता बघू, आता थोड्या वेळाने सुवर्णाचं जेवण होतंच, आतमध्ये सुवर्णा जेवण करते. तुम्ही माझ्या आधीचा व्लॉग बघितला आहे आणि त्याच्यामध्ये खूप जणांनी कमेंट केल्या की यार किचन आतमध्ये आहे तुमचं, सगळ्यात आतमध्ये. तर खूप जेवण बनवताना खूप त्रास होतो, बाहेर पाहिजे होता किचन. तर हो, नक्कीच, म्हणजे ते माहिती आहे मला. आम्ही जेव्हा बनवत होतो तेव्हा खूप घाईत बनवलं आणि ते नाही आलं लक्षात की किचन आतमध्येपेक्षा बाहेर चांगलं झालं असतं. पण ते आता आमच्या इकडे बघाल ना तुम्ही, जितके रूम आहेत ना, जितके चाळीमध्ये इथे रूम आहेत, सगळ्यांचे किचन आतमध्येच आहे, कोणाचं जसं बाहेर साईडला नाही आहे. त्यामुळे ते मग कदाचित माझ्या लक्षात नाही आलं. आम्ही बनवताना तसंच बनवलं. पण आता जर कधी आता डेव्हलप झालं, आता काय डेव्हलप होणारच आहे इकडे, बिल्डिंग्स बनत आहेत, त्यामुळे आता चाळी या जातीलच. तर सांगायचा मुद्दा हा की आतमध्ये म्हणून खूप गरम होतं. सुवर्णा जे जेवण बनवते ते लिटरली, मला हे बघा, मी पूर्ण दरवाजा ओपन ठेवले आहेत, इव्हन हा पण दरवाजा, कारण वरती एक ॲझॉस्ट फॅन पण आहे आणि सगळं ओपन ठेवलं आहे. का तर आतली गरम हवा बाहेर जावी म्हणून. आणि थोड्या वेळाने मी हा दरवाजा देखील ओपन करेन, लोखंडी जो सिक्युरिटी गार्ड दरवाजा आहे तो. तर असं आहे, म्हणजे अर्धा तास ठेवावाच लागतो, तर मग जेवणाची जी वाफ असते ती सगळी बाहेर जाते. आणि तेच आमचं नेहमीच आहे, जेवण बनवलं की आम्हाला हे करावंच लागतं दरवेळी. तर असं आहे. तर चला स्टे ट्यून. आज थोड्या वेळाने आता जेवण घेऊ, सुवर्णा जेवण बनवेल, जेवण घेऊ. ओके, ठीक आहे, चला स्टे ट्यून. आज तुम्हाला नक्की मी गरबा दाखवणार. ओके, चला बाय. स्वतःची खेळणी स्वतःच उचलून ठेवतो. पूर्ण पसारा काढलेला स्कायूने
बट स्वतःची खेळणी तो स्वतःच उचलून ठेवतो. तुम्ही बघू शकता. पूर्ण आता तो ठेवणार बसा. आम्ही आलो आता डेंटिस्टकडे. हा, डॉक्टरकडे आले. कशासाठी आलो डॉक्टरकडे बाबू? मम्माचं काय झालं? इथे काय झालं? भूत आलाय मम्माला इथे. मम्मा कशी क्राय करत होती का? अशी क्राय करत होती रात्री. हा, गोळी औषध खाल्लं, गोळी खाल्ली, मेडिसिन ना. हा, स्काई घेऊन आला ना. तो चला तुम्हाला थोडा वेळ भेटते. आता माहिती नाही काय होणार आहे. डेंटिस्टकडे जाऊन आलो आम्ही आणि त्यानंतर काही बोलला तलाव जायचं आहे. तो आम्ही तलावमध्ये गेलो आणि नंतर काय बोलला मंदिरमध्ये जायचं आहे. तो मंदिरमध्ये आलो. हाय का सर्वांना प्रसाद का? हां, त्यांनी त्या ॲक्च्युली आज आम्हाला खूप लेट झालं. मंदिरात थोडा आणि बंद होईल. तो त्यांनी आजोबांकडून प्रसाद मागून घेतला. प्रसाद द्या बोलतो, प्रसाद. सो रूट कॅनलचं फर्स्ट सिटिंग मी केली आहे. आता मंडेला बोलवलं आहे सकाळी 11, 11:30 वाजता. लेट्स सी. हॅलो. सो आता झाली आहे संध्याकाळ अँड अभि आला आहे ऑफिसमधून, ब्रेकमध्ये आला आहे आणि खातोय आणि स्कायू नाश्ता खातोय. आज स्कायूला काय बनवले मम्मानी? शिरा. स्कायू मला बोलला शिरा खायचा आहे, तो मी त्याला शिरा बनवलाय खूप दिवसानंतर. अँड आता मी आणि स्कायू चाललो डेंटिस्टकडे. हे बघ सगळ्यांना दाखव कसं खातो. दाखव कसं खातो. सगळ्यांना दाखव ना तू कसं खातोय. बघ लास्ट बसून खातो. बोल मी बसून खातो. सो स्कायूचा झालाय नाश्ता. तर आता आम्ही चाललो डेंटिस्टकडे. मी आणि स्कायू. डॅडीचं ऑफिस आहे, तो कंटिन्यू करणार आहे. आता मी आणि स्कायू जाणार आहे. मी स्कायूला घेऊन जाणार आहे. काय नाही, स्कायू तिथे बसून राहतो. हे बघा काय गरबा. तो बोलते की गरबा खेळायला जाऊया. आता कसा खेळायचा गरबा दाखव सगळ्यांना. असा खेळायचा गरबा. आमची प्रॅक्टिस झाली आहे गरब्याची. तो तर गरबा खेळायला जाऊया. पहिला डेंटिस्टकडे जाणार आहे आणि अभि हे लोक रात्री आम्ही सगळं काय माहित, मला पेन नसतं होत तर मी पण जाईल, अदरवाईज अभि आणि स्कायू जाईल. हां चला मग थोडा वेळेतच भेटते.